तळ कोकणात काही दिवसांपूर्वी दमदार हजेरी लावलेल्या पावसानं आता मात्र दडी मारली। गेले 2 दिवस जिल्ह्यात पावसाचा थेंबही नाहीये, कडकडीत ऊनही पडलंय। ऐन पेरणीच्या तोंडावर पावसानं आता पाठ फिरवल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय। पिकं करपू लागल्यानं दुबार पेरणीचं संकटही शेतकऱ्यांसमोर उभं आहे। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ 13.56 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे। पावसाच्या प्रतीक्षेत तळ कोकणातील शेतकरी पुन्हा एकदा आकाशाकडे डोळे लावून बसलाय। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। तळ कोकणात अगदी मुसळधार पाऊस झाला होता आणि आता गेले 2 दिवस या ठिकाणी आपण पाहतोय कडक जे ऊन आहे ते या ठिकाणी होते। जवळजवळ इथला जो पारा आहे तो 31-32 डिग्री सेल्सिअस अंश एवढा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे कडक जे ऊन आहे याच ठिकाणी आपण पाहिलं होतं मागच्या वेळी अगदी शेतकरी शेतात काम करताना दिसत होते, पेरणी करताना दिसत होते, नांगरणी करताना दिसत होते। परंतु आज जर पाहिलं तर अगदी 15 दिवस हा लेट झालेला पावसाने पुन्हा एकदा दडी मारली। त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा मोठं पावसाचं संकट आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे, कारण ज्या ठिकाणी जर पाऊसच जर पडला नाही तर जी पेरणी केलेली आहे ते मात्र शेती आहे ती कशा पद्धतीने उगवणार याकडे मात्र सगळ्यांचा आता लक्ष लागलेलं आहे। खरं बघायचं झालं तर यामध्ये अल निनोचं जे संकट आहे ते मात्र अजूनही शेतकऱ्यांवरचं गेलेलं नाही, कारण पाऊस जो आहे तो त्याच्यामुळेच थांबलेला असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। कारण गेले 2-3 दिवस अगदी मुसळधार असा पाऊस पडत होता, त्यामुळे कुठेतरी शेतकरी जो होता तो आनंदित होता आणि अगदी पेरणी झाल्यानंतर जो काही तरवा आलेला होता तो त्याने लावायला घेतला होता आणि लावणी वगैरे जी आहे ती अगदी जोरात शेतकऱ्याने चालली होती। म्हणजे शेतकऱ्यांना कुठेतरी आनंद जो आहे तो मात्र या पावसामुळे मिळाला होता। परंतु आज आपण हे पाहतोय या ठिकाणी जे कडकडीत जे ऊन आहे ते मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आजचा जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एकंदरीत पावसाचा जर आढावा घेतला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 13.56 मिलीमीटर म्हणजे एवढा देखील पाऊस झालेला आहे। म्हणजे या 2 दिवसातली जर परिस्थिती बघितली ते कडक ऊन जे आहे ते आपण या ठिकाणी पाहतो आहे। म्हणजे एकंदरीत जर आता मात्र हे मोठं संकट जे आहे ते मात्र इथल्या शेतकऱ्यांवर आलेलं पाहायला मिळते आणि हाच जर पाऊस असाच जर राहिला तर मात्र इथल्या शेतकऱ्यांना याचं संकट मात्र भोगावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन अक्षय गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।